हाय फ्रेंड, A34 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. आज चला करूया अभ्यास. आज मी हिस्ट्रीची बुक माझ्याकडे ओल्ड पुस्तक तिथून झालेलं आहे रीड करून. आता समोरच्या महिन्यामध्ये ग्रुप बीची MPSC ग्रुप बीची एक्झाम आहे. आता याची रिक्वायरमेंट आलेली आहे. म्हणजे याची 1 तारीखपासून 1 ऑगस्ट तर 21 ऑगस्टपर्यंतची फॉर्म भरायची डेट आली आहे. ज्यांनी कोणी फॉर्म नाही भरला आहे ते भरू शकतात, ज्यांचा कंटिन्यू अभ्यास चालू आहे ते. आधी जी कोणते PYQमध्ये आलेले आहेत त्याच्यावर आपल्याला फोकस करायचे आहे. कारण की आपल्याजवळ 50 दिवसाचे जे टार्गेट ठेवलं आहे दिवसाचे, त्या दिवसानुसार आपण जर अभ्यास केलं तर खरंच आपल्यामध्ये जी काही होप आहे, काही करण्याची जी जिद्द आहे ते खरंच पूर्ण होऊ शकते. आणि जे कोणी आता बघा मधामध्ये थोडासा आता 2-3 दिवसाची अजून माझी गॅप होऊ शकते, कारण की आता 9 तारीखची राखीची आहे आणि मला तिकडे थोडंसं नागपूरला साईडला एरियाकडे जायचं आहे. तिकडचे माझे माहेर आहे, तर 2-3 दिवस गॅप होऊ शकते. अभ्यासमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे, पण कधीकधी हे जे IMP सण असतात ते खरंच आपल्याला कधीकधी इग्नोर न करता ते करावंच लागते. आणि माझासुद्धा आता रेल्वेच्या NTPCचा ग्रॅज्युएटचा पेपर आहे. मी फॉर्म भरले होते, मग त्यात ग्रॅज्युएशनचा पेपर होता रेल्वेचा. आणि आता 11 तारीखचा माझा पेपर आहे रेल्वेच्या NTPCचा. जितका माझ्याकडे वेळ मिळते तेवढा वेळ मी स्वतःला देण्याचा प्रयत्न करते. जिथून वेळ मिळते तिथून मी काढते आणि मी अभ्यासाला लागते. आता माझा 11ला मी अभ्यासला बसले तर 1पर्यंत माझा अभ्यास झाला 2 घंटे. मग रात्रीच्या वेळी मग जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला थोडासा सूट करता येत नाही, मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की मुलाचा अभ्यास राहते. आणि मग नंतर मी लाईट बंद करून मग अभ्यास करते. कुणाला वाटत असेल की ह्या ताई फक्त 2च घंटे अभ्यास करतात का, तर तसं नाही असते. मला जेवढा वेळ मिळते तेव्हा मी अभ्यास करते, पण माझी टायमिंग आहे 11 ते 1 वाजतापर्यंत. कारण की मग माझा मुलगा 1 वाजता येते, तर मग त्याला मी घ्यायला जाते. आता तुम्हाला मी शो करतच आहे, मग दाखवते हा रस्ता आहे. तर रात्रीच्या वेळ असते अभ्यास करायची, मग रूममध्ये अंधार असते. त्या रात्रीच्या वेळी मग अंधार असल्यामुळे मला सूट करता येत नाही आणि मी तुम्हाला दाखवू शकत नाही. जेवढा माझ्याकडे वेळ मिळते तेवढा मी आपलं ब्लॉगमध्ये तुम्हाला शो करून दाखवते आपलं जितकं काही जितकं. आता हा साईडच्या एरिया हा मी ह्या मार्गाने जाते माझ्या मुलाला घ्यायला. आणि बघा माझा मुलगा जर 1 वाजता येते, मग तो मोठा मुलगा 2 वाजता येते, तर तो सायकललाच येत असते आणि त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण लहान मुलगा आहे 4.5 वर्षाचा, आपल्याला भीती वाटते, तर त्या मुलाला मी आणायला जाते. तर आता माझा 11 तारखे पेपर आहे रेल्वेच्या NTPCचा. तर मला आता माझा तेवढा अभ्यास झालेला नाही NTPCचा, पण मी म्हटलं की चला आपण बघूया. तिकडे नागपूरला साईडला एरियाकडे मी राखी बांधायला जाणार आहे, तर पेपर होणार आहे. तर मी तो पेपरसुद्धा एक्झाम म्हणजे माहिती पडेल की आपल्या NTPCचा पेपर कसा राहतो, काय राहतो. आता सध्या तर मी सरळ सेवा NTPC जोही काही मला जो मिळाला त्या पेपरसाठी मी प्रिपरेशन करत आहे आणि हार मानणार नाही आहे. जोपर्यंत प्रयत्न करीन तोपर्यंत, जर सक्सेस मिळेल या नको मिळेल, पण मी ट्राय करणं विसरणार नाही. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तुम्ही आपली स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित राहा आणि अभ्यासकडे फोकस करा. आणि जर तुम्ही स्वतःची काळजी व्यवस्थित घ्याल तरच आपण स्वतः अभ्यास करू शकतो आणि सगळ्या गोष्टींमध्ये मन लागतो.
चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत.